नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, जय भीम। ही आहे महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। मी तानाजी कांबळे आपले स्वागत करीत आहे। मुंबईमध्ये षण्मुखानंद सभागृहामध्ये रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री माननीय नामदार रामदासजी आठवले यांचा भव्य सत्कार करण्यात आला। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मुंबई प्रदेशच्या वतीने माननीय नामदार रामदासजी आठवले यांचा सलग तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्याबद्दल सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या सत्कार सोहळ्याला सीमाताई रामदास आठवले, नामदार मंगलप्रभातजी लोढा, आमदार प्रवीणजी दरेकर, माजी मंत्री महादेवजी जानकर, माजी मंत्री अविनाशजी महातेकर, सीमाताई आठवले, राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरेश बारशिंग, राष्ट्रीय सचिव दयाळजी भादुरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेल्या या सोहळ्याचं अध्यक्षपद भाई सिद्धार्थ कासारे यांनी भूषवलं होतं। या भव्य दिव्य सोहळ्याला राजाभाऊ सरवदे, गौतमभाऊ सोनवणे, भंते राहुल बोधीजी, शिलाताई गांगुर्डे, ॲडव्होकेट अभयाताई, उषाताई रामलू, पप्पू कागदे, आशाताई लांडगे, फुलाबाई सोनवणे, जिल्हाध्यक्ष प्रकाश जाधव, रमेश गायकवाड, अजित रणदिवे, संजय पवार, साधू कटके, संजय डोळसे, तसेच सचिन मोहिते, प्रवीण मोरे, हेमंत रणपिसे, साहेबराव सुरवाडे, लोकशाहीर प्रभाकर दादा पोखरीकर, नंदा सिंग, पत्रकार राई भिडे, श्रीकांतजी भालेराव, संजय भाऊ खंडागडे, विनोद जाधव, श्रीधर साळवे, अमित तांबे, रतन असवारे, प्रकाश दायजे, अंकुश हिवाळे यांच्यासह युवक आघाडी, महिला आघाडी आणि विविध आघाड्यांचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते नामदार रामदासजी आठवले यांच्या भव्य दिव्य सत्कार सोहळ्याला उपस्थित होते। या सत्कार सोहळ्याचा हा विशेष भाग महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेलच्या माध्यमातून आपण पाहू शकता। रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांनी या सत्कार सोहळ्याच्या निमित्तानं आपल्या भावना व्यक्त केल्या, त्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहू शकता। देशाच्या राजकारणाला एक वेगळ्या पद्धतीचं उल्लेख बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः जातीवादाच्या भावनेतून अत्याचार केले, तरी सुद्धा बाबासाहेबांनी भूमिका मांडली होती की जो अत्याचार करणारा माणूस आहे त्याची ती चूक नाही। पिढ्यापासून त्याच्या डोक्यावर विचार घातलेला आहे, तो असाच आहे, दलित म्हणजे अचूक आहे, ज्ञानतावाला आहे आणि त्याच्यावर अनेक
दलित आपल्या मंदिरामध्ये आला तर मंदिर वाटतं, दलित आपल्या पाण्यावर पाणी पिण्यासाठी आला तर ते पाणी वाटतं, अशी भावना पिण्यापासून खूप. आणि जेव्हा महाराष्ट्र 14 गळ्याच्या सत्याग्रहाच्या वेळेला बाबासाहेबांनी हे सांगितलं की तुम्ही दगडाला दगडाने उत्तर देऊ नका. आपला समाज छोटा समाज आहे. आता काही मला करून आपल्याला राजकारण समाजकारण करता नाही. त्यांच्याकडे धावून लोक गेले आणि म्हणाले बाबासाहेबांना आदेश द्या. आम्ही महाडमध्ये आपण 14 गळ्याच्या पाण्यावर स्पर्श करण्यासाठी आल्यानंतर लोकांनी तुफान दगडफेक केली. आमच्या तळ्याला तुम्ही हात लावायला तुम्ही येऊ शकत नाही अशी भावना त्या लोकांनी व्यक्त केलेली आहे. आणि लोक म्हणाले बाबासाहेबांना की आम्हाला आदेश द्या. दगडाला दगडाने उत्तर देण्याची आमच्यामध्ये हिंमत आहे. बाबासाहेब म्हणाले की असं करून चालणार ना. आपला समाज गावागावामध्ये फार समाज आहे. गावाची ताकद फार मोठी आहे. त्यामुळे आपला समाज छोटा समाज आहे म्हणून आपल्याला त्याचं करणं योग्य नाही. नंतर बाबासाहेबांनी फिलॉसॉफी मांडली की हीच मांडली की सर्वांनी एकत्र आणलं पाहिजे. राजकारणामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर सगळ्या जाती धर्माच्या माणसाला एकत्र आणूनच आपल्याला राजकारण करावं लागेल ही भूमिका बाबासाहेबांनी मांडली. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेल्या भूमिकेप्रमाणे पक्षावर उभा राहून नंतरच्या काळामध्ये आम्ही तुफान मोर्चे काढले. लोकांच्या प्रश्नांवरती प्रचंड अशा पद्धतीचा आवाज उठवला. सगळं नको राहिले. सगळं जर उभं राहिलं असं तर आमच्या मोर्चाला मात्र हजारो लाखोच्या संख्येने लोक येत होते. निवडणुकीला रिपब्लिकन पक्ष जो आहे, रिपब्लिकन पक्ष हा प्रामाणिक कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. माझ्यासोबत कार्यकर्त्यांच्या झुंडी देशभरामध्ये आहे. मत मिळवणारा पक्ष आपल्याला करायचा असेल तर ग्रासरूट आपल्याला काम करावं लागेल. आपण पाहिले माननीय प्रकाश आंबेडकरांनी सगळे 248 जागा लढली, 48 जागा लोकसभेच्या लढली. त्यांच्या काय उमेदवारांना मागच्या वेळेला पडळकरांना 3,75,000 काहीतरी मतं मिळाली. तरी सुद्धा त्यांचा पक्ष राज्यामध्ये रेल्वे नाही शकला नाही. त्यांना 60% मतं मिळाली नाही. नंतर झालेल्या निवडणुकीमध्ये त्यांनी ऑक्टोबरमध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये 248 जागा उभ्या केल्या. एक माणूस निवडून आला नाही. आणि तुम्हाला माहित आहे की ज्यावेळेला रेडॉल झाली मी शिर्डीमध्ये 2009 मध्ये उभा राहिलो. आणि शिर्डीमध्ये माझा पराभव झाल्यानंतर आम्ही रिपब्लिकन लेफ्ट डेमोक्रेटिक गव्हर्नमेंट स्थापन केली. रिपब्लिकन पक्षाच्या सगळ्या घटकांवर एकत्र गेलं. बाळासाहेब आंबेडकर त्यात आले नाही पण बाकीचे सगळे त्यामध्ये आले होते. समाजवादी पक्ष, जनता दल, सीपीआय, सीपीएम, शेकाप असे महाराष्ट्रातले छोटे मोठे आमचे राष्ट्रपती असे अनेक पक्ष आपल्याजवळ होते. नेतृत्व हे रिपब्लिकन पक्षाचं नेतृत्व त्या आणि जवळजवळ सर्वात जास्त जागा आम्ही लढलो. 11 जागा लढलो. पण एक सुद्धा माणूस मिळाला नाही. मत सुद्धा आम्हाला मिळाले नाही. आपण म्हणजे 248 जागा करायच्या जरी तुम्ही उडून लगेच आवाज देताय हो हे असं करा. महानगरपालिकेला आम्ही जागा उभ्या केल्या. शिवसेना भाजप सोबत पहिल्यांदा 2012 मध्ये आम्ही युती केली. आणि त्या युतीची महायुती झाली की रिपब्लिकन पक्षामुळे. गेल्या अनेक वर्ष भाजप शिवसेना एकत्र होते. त्याला युती म्हणत होते. पण रिपब्लिकन पक्ष 2012च्या निवडणुकीमध्ये सेना भाजप सोबत आल्यानंतर त्याला महायुती संबोधित करा. माने एकनाथ शिंदेजीने अजित दादा आता आलेल्या म्हणून त्याला महायुती म्हणत नाही. महायुती अगोदरपासून त्याला म्हणतात. रिपब्लिकन पक्षामुळे त्याला महायुती म्हणतात. एकनाथ शिंदेजी आल्यामुळं सरकार आलेला. अजित दादा आल्यामुळे अजून आपली ताकद वाढली. रिपब्लिकन पक्षाला काही जागा विधानसभेत मिळाव्यात अशी आपली अपेक्षा आहे. आणि आपण आपली ताकद दाखवणं तर आवश्यक आहे. मुंबईचा मेळावा ठेवल्यानंतर या ठिकाणी हॉल भरला पाहिजे. वरतावर बसायचं
गाड्या वाचवण्याचं काम आपण करतो, परंतु गर्दी आपल्याकडे आहे. परंतु ती जी गर्दी आहे ती गर्दी आपण आपली ताकद दाखवून आहे. तू आपल्या पाहिजे तेव्हा मोठ्या प्रधाना पाहिजे. एकनाथ शिंदेच्या सभा मोठ्या होता, देवेंद्र फडणवीसच्या सभा मोठ्या होता, अजितदादांच्या सभा मोठ्या होता. तुमचा नेत्यावर विश्वास आहे, नेत्याने केलेला कार्यक्रम जो आहे तो कार्यक्रम यशस्वी करण्याचा पाहिजे. तुमच्यासोबत कार्यक्रम नाही का, तुमच्यासोबत लोक आहे. राहण्याचं काम आपण केलं पाहिजे. मुंबईच्या कार्यक्रमाला हवा उमरत नाही, किती विचार माझ्या पद्धतीच्या गप्पा मारून पक्ष चालत नाही. लगेच सगळ्या लढवल्या पक्षाने ठरवलं नाही आणि लगेच महाराष्ट्र असलेली जाहीर करतात की आम्ही सगळ्या जागा लढणार. पक्षाने ठरवा, किती तोडायचे असेल तोडा आणि सगळ्या जागा लढा. महाराष्ट्रात अध्यक्ष सांगतो की लगेच सगळ्या जागा लढायच्या म्हणजे महाराष्ट्र अध्यक्ष एकटा ते म्हटलं तुम्ही लगेच ताकद आपण बघा, आपली ताकद नाही. तुम्हाला उदाहरण 2009 एक जागण्यात आला लढलो आणि तिथं आपल्याला मत मिळालं. फक्त 20-25 मतदारसंघ असे होते की त्या ठिकाणी 10,000च्या पुढे मतं मिळाली, तिथे काँग्रेस उमेदवार होते. बाकीच्या ठिकाणी 1,000 मतं, 2,000 मतं, 3,000 मतं हे सगळं आपल्याला करण्याची आवश्यक आहे. माझ्या मंत्रिपदासाठी गेलं पाहिजे असं अजिबात नाही. मंत्री झाल्यामुळे देशामध्ये पक्ष पाडले. नॉर्थ ईस्ट मध्ये रिपब्लिकन पक्ष कधीच नव्हता, पण नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये मंत्री झाल्यानंतर त्या सगळ्या देशातले लोक मला भेटायला येतात. दिल्लीमध्ये माझ्याकडे रोज गर्दी असते, 12, 12:30, 1 वाजले तरी लोक तिथून संपत नाही. 10 राज्याचे, 12 राज्याचे, 15 राज्याचे लोक मला भेटायला येतात आणि त्या लोकांमध्ये सगळे दलित असतात. त्यामध्ये मला भेटणाऱ्या लोकांची मोठी संख्या दलित लोक आहे. अनेक जाती लोक जम्मू काश्मीरमध्ये निवडणूक आहेत त्या ठिकाणी अनेक लोक माझ्याकडे आलेले. त्या ठिकाणी आपण 14-15 जागा लढतो. हरियाणामध्ये काय जागा आपण लढतोय आणि बाकीच्या ठिकाणी हिंदूला पाठिंबा देतो. जोपर्यंत आपण त्या त्या राज्यामध्ये आपली ताकद वाढवत नाही तोपर्यंत आपल्याला मिळणार नाही. प्रवीण दरेकर साहेब आलेले आहेत, त्यांच्याकडे विरोध आहे. माझा कार्यकर्ता छोटा कार्यकर्ता आहे, ठीक आहे, आपली ताकद थोडी ताकद आहे. माझ्या सोबतचा कार्यकर्ता प्रामाणिक आहे. त्यांना वर्षापासून काही कळालं नसलं तरी सुद्धा तो माझ्या पाठीशी आहे आणि तो पाठीशी आहे. म्हणून आपण सुद्धा आपली आता सत्ता आहे. 2-2.25 वर्षापासून आपली सत्ता आलेली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, पालकमंत्री आमच्या कार्यकर्त्यांनी विचार करत नाही. डीपीडीसी आहे, बाकीच्या काही कमिटी आहे, छोट्या लोकांना मिळायला पाहिजे. आता मला मंगल लोकांना एवढा सांगत होते की तुमच्या 1,000 लोकांना मी एसक्यू करायला तयार आहे, पण आपली यादीच जात नाहीये. असं काम करण्याची मला सवय नाही. मी तर मुंबईमध्ये आलो की सगळे हे फोन करा, ते फोन करा, याची बदली करा, त्याची बदली करा, हे पत्र द्या, ते पत्र द्या, त्यामध्ये माझा वेळ जातो. दररोज माझ्या दौरे असतात आणि त्याच्यातून ज्या कार्यकर्त्यांना सवय पाहिजे जर तुम्हाला नावं मागितलं तरी तुमचं नाव तयार करा. अनेक वेळेला सांगितलंय की केसरकरांनी सांगितलंय आणि रोडासाहेबांनी सांगितलेलं आहे. हिंदीचं नाव गेले ते सुद्धा आता मला रोडा मला भेटले होते ते म्हणाले तुमच्या 1,000 कार्यकर्त्यांना इश्यू करायची माझी तयारी. 1,000 कार्यकर्त्यामध्ये 240 महिलांची नावं द्या, युवकांची नावं द्या, अनेक वर्षापासून काम करणारे त्यांची नावं द्या. तुला काय मोठं पद मिळालं हो तरी त्यांना त्या नावाच्या एकत्र बसलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये माझी वाट बघण्याची गरज नाही आहे. मी इथं आल्यानंतर सगळ्यांची फेटे बांधायच्या अगोदर फेटे बांधले पाहिजे. म्हणजे मी आल्यानंतर सगळे फेटे लोकांना ठीक आहे. बाबासाहेबांच्या शिवाजी महाराजांच्या पुढे हार घालण्यासाठी मी हे थांबलो पाहिजे होतं.
कामं हे लवकर करणं आवश्यक आहे. रमाबाई मार्गे आणि कामराज नगरली आहे. या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब येणार होते. 12:30 वाजता राष्ट्रपती आपल्या आल्या. त्यानंतर विधान भवनामध्ये कार्यक्रम होता. विधान परिषदेला 100 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्या ठिकाणी अनेक आमदारांचा, माजी आमदारांचा जे चांगले वक्ते आहेत त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. त्यांचा सत्कार होता रवींद्र दरेकरजी यांचा सत्कार झाला. ते अत्यंत चांगली बाजू मांडतात. आपल्या पक्षावर बाजू ते मांडतात. दुसऱ्या पक्षावर उठून पडण्याचं काम ते करतात. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ते काम दिलेलं रोज ते विरोध करतात आणि तो कशा पद्धतीने उत्तर देण्याचा ते प्रयत्न करत असतात. आपल्या पक्षाची बाजू ते मांडतात. आणि देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे की काय तुमच्या पक्षाच्या अडचणी असतील त्या प्रवीण सांगा. सिद्धार्थ कॉलेज विद्यार्थी आहे. बाबासाहेबांच्या बद्दल त्यांना प्रेम आहे. आणि शिवाजी महाराजांच्या बद्दल तर आम्हाला माहित आहे. शिवाजी महाराजांच्या बद्दल आज त्यांचा फोटो किंवा तुकडा होता नाहीये. त्यानंतर मी मुंबईत आलो होतो ज्यावेळेपासून शिवाजी महाराजांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, अण्णाभाऊ साठेंचा, पुण्यश्री गायकवाड होळकरांचा, बाबासाहेबांचा, बुद्धाचा फोटो आम्ही केला होता. तेवढा वेळ तिथपर्यंत झालेली आहे. आज मुंबई प्रदेशच्या वतीनं आपण मला सत्कार केलेला आहे. 4 वर्षापासून आपण इथं आहात. आणि आम्ही आज सर्वजणी कार्यक्रमाच्या मी तिकडे होतो. आठवडा गेल्यामुळे तिने उशीर लागला. त्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ते आले नसते तरी त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. आणि या ठिकाणी आपण सगळेजण आलेले आहात. सिद्धार्थ गाताने अध्यक्षाने आता हा कार्यक्रम होतो आहे. विवेक पवार अशा कार्यक्रमाचं उत्तर अत्यंत चांगल्या पद्धतीने करत आहे. बाळासाहेब बरोबर आपले मुंबईचे कार्याध्यक्ष आहे. बाकीचे सगळे आपले कार्यकर्ते या ठिकाणी अविनाश मातेकर आहे, पप्पू कांगरे आहे, मुरली पाटील आहे, दया भादुरे आहे, सगळे जिल्ह्याचे आपले अध्यक्ष आहे. शिलाताई रामोटे आहे, आशाताई गाडगे आहे, तुषार आंबू आहे, अभय मनोरे आहे, चंद्रशेखर कांबळे आहे, आमच्या थोराबाई मनोरे यातून आलेले आहे. पण मला वाटतं भाषण करण्याचा मिळालं नाही. संजय रोडचे आजच्या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष आहे. आणि संजय पवार जिल्ह्याचे अध्यक्ष आहे. प्रवीण गायकवाड आहे, साधू भटके आहे आणि अनिल रणदिवे हे अध्यक्ष आहे, मुंबईचे अध्यक्ष आहे. आणि सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. मीडिया पत्रकार या ठिकाणी उपस्थित आहेत. अनेक कार्यकर्ते आमचे सिद्धार्थ कॉलेजचे प्रिन्सिपल या ठिकाणी आलेले आहेत. अनेक मस्जिद आलेले आहेत. अनेक लोक आलेले आहेत झालेले. आणि गाण्याचा कार्यक्रम आपण बराच वेळ ऐकलेला आहे. त्यामुळं त्याचं भाषण केलं नाही. पण योग्य वेळेला योग्य अशा पद्धतीची भूमिका आपण घेणार आहोत. मुंबईचे अध्यक्ष आहेत तर मंगल प्रसाद तुमच्यासाठी खास आज हिंदी मधला तुमच्या आवडीच्या गाड्या गाणार आहे.
नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा।